सराईत मोबाईल चोरांकडून 65,000चे 6 मोबाईल जप्त. श्रीरामपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई. श्रीरामपूर शहरात बस स्थानक परिसरात मोबाईल हिसकावणाऱ्या सराईत चोराला पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केलं आहे. या कारवाईत तब्बल 65,000 रुपये किमतीचे 6 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून श्रीरामपूर शहर पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी श्रीरामपूर बस स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना घडली. प्रकाश नारायण बोडके आणि त्याचा मुलगा गौरव बोडके हे नाशिक मार्गे गुजरातला जाण्यासाठी बसची वाट पाहत होते. बस येण्यापूर्वी दोघे फ्रेश होण्यासाठी सार्वजनिक शौचालयाकडे गेले असता 2 अनोळखी इस्मांनी गौरव बोडके याच्या हातातील 15,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि झाडाझुडपांमध्ये पळ काढला. या घटनेनंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1087/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशाने तपास पथक सक्रिय झालं. गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी निखिल नितीन आवारे वय वर्ष 21 राहणार श्रीरामपूर याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत आरोपीने आपला साथीदार अरबाज उर्फ बाळ्या उर्फ बाज अब्बास शहा यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे 6 मोबाईल फोन असा एकूण 65,000 रुपये किमतीचे जप्त करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त बावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बसस्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी गुन्हे करणाऱ्यांना पोलिसांनी दिलेला हा ठोस इशारा मानला जात आहे. नागरिकांनीही सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, श्रीरामपूर.